आणि स्वामी आणि पल्लवी आले, ते असिस्ट करतायत आपल्याला. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ. स्वामीला फोटोग्राफी शिकायची आहे, तो कविता वगैरे करतो. तर मागच्या 1-2 दिवसापूर्वी तो स्टुडिओला आला, म्हणे सर म्हणजे मलाही आहे म्हणे इंटरेस्ट फोटोग्राफीमध्ये. तर मी त्याचा एक डेमो क्लास घेतला. जसं मी तुम्हाला असाइनमेंट दिली, मी त्याला पण फोटो काढायला लावले. आणि त्यांनी काढलेल्या फोटोमध्ये त्याचे जे विचार होते, तो फोटो काढण्यापाठीमागचा त्याचा जो विचार होता, तो इतका जबरदस्त होता की त्या दिवशी मीच त्याच्याकडून फोटोग्राफी शिकलो, की आपल्यामध्ये काय आहे, उपजतच आपल्याकडे कला आहे. फक्त आपल्याला ते कळणं गरजेचं आहे की माझ्याकडे काय आहे. त्यांनी काढलेल्या फोटोमध्ये प्रत्येक फोटोच्या पाठीमागं काहीतरी विचार होता की मी हा फोटो का काढला. आता त्यांनी एका सिमेंटच्या भिंतीमध्ये एक झाड उगवलेला फोटो काढला. म्हणे माणसाचं जीवन असंच आहे म्हणे, खूप अडचणीमध्ये असलं तरी तो त्याच्यातून मार्ग काढतो म्हणे. भारी आहे ना, बरोबर आहे. त्यानंतर 2 मडके आहेत, एका मडक्यामध्ये काहीच नाहीये आणि एका मडक्यामध्ये झाड उगवलेलं आहे. तर तो त्याच्या पाठीमागं पण त्याने खूप सुंदर थॉट त्यांनी मांडलेला आहे. किमान त्यांनी 12-15 फोटो काढले आणि प्रत्येक फोटो युनिक होता. तर म्हणजे मी त्याचा क्लास घ्यायला आलो आणि त्यांनीच माझा क्लास घेतला, बरोबर आहे. तर इतकं जबरदस्त ही कला हे अशी गोष्ट आहे की माणसाचं जीवन काय करतं, समृद्ध करतं. नॉर्मल लाईफ आणि कलाकारांचं लाईफ वेगळं आहे. कारण कलाकार काय करतो, वेगळ्या दृष्टीने बघतो. ज्या नजरेने आपल्याला जगाला बघायचंय, त्यासाठी आपल्याला काय व्हावं लागेल, पहिले स्वतःला कनेक्ट व्हावं लागेल. जर आपण स्वतःला कनेक्ट झालो तर आपण जगाला बघू शकतो. जर आपण स्वतःच कनेक्ट नाहीये तर जग बघून काही होणार आहे का, वेळ वाया जाणार आहे. त्यापेक्षा आपण स्वतःला बघायचंय, निसर्गाला बघायचंय. आणि स्वतःला बघायचं म्हणजे कोणाला बघायचं, श्वासाला बघायचं. श्वासाला बघता बघता तुम्हाला ते जाणीव होईल पुढे की त्याचे काय फायदे होतात. ठीक आहे. तर मला वाटतं आपण इथं थांबूयात आता. आता एक ग्रुप फोटो घेऊ आणि तुमच्या सगळ्यांचे एक एक फोटो मी पोर्ट्रेट काढतो आणि पुढच्या सेशनला परत तिकडे